प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख हे असतच असतं। रेशमाच्या बंधाप्रमाणे हे एकमेकांशी निगडीत असतं। अंधारीच्या कपारीतून दिसली दिवा तो फक्त सांग तिचा गेमच करून टाकतो। तसं काही करणार नाही असं। अरे आपण काय लोकांची चाळी घरा काय फुकट खाली करून घेत नाही, त्यांच्या तोंडावर पैसे फेकतो आणि तरी पण साल्यांना मनभर चरबी चढते म्हणून आपण ठोकतो। नाहीतर आपल्याला काही शोक नाही, हे सगळं सांगायचं होतं ना त्या बाईच्या तोंडावर। जाऊ दे रे जेतो, हे बघ वैतागलेली लोक असंच बोलतात, आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपण फक्त धंदा करायचा, कळलं? ते ठीक आहे बाय, पण साला तुम्हाला उलट बोलायची कुणाच्या हिंमत नाही। सगळी दुनिया तुम्हाला सलाम ठोकते आणि ही बाई तुम्हाला गुंड बोलते, खुनी बोलते। जाऊ दे रे बाबा, ती नवीन पत्रकार आहे आणि आपला इतिहास नाही माहिती तिला। आणि काही लोकांना वाल्याचा वाल्मिकी झालेला नाही पटत, ते आयुष्यभर त्याला तू वाल्याचा आहेस असंच सांगत राहतात। म्हणून काय आपण गप्प बसायचं काय? तुम्ही फक्त सांगा भाई, आपण ती राहते ना त्या एरियात तिचं जिणं मुश्किल करून टाकू। जी काय खबरदार असं काही केलं असतं, त्या बाईच्या वाटेला अजिबात जायचं नाही, कळलं? त्याच्या पुन्हा एका चांगल्या मुलाचं आयुष्य बदलून एक नवीन वाल्या जन्माला येईल। अरे जीतू, तुझं मन मी जाणतो रे, तू जरा बाहेर जा बरं आता, मला शांतपणे बसू दे जरा। ठीक आहे। आई अगं कधी आलीस ऑफिस मधून? अरे बाळा आत्ताच आले रे। अगं खालून हाक मारायची ना, खालोच तू पिशवी घ्यायला। अरे नको रे, तू तुझा अभ्यास कर। आणि हो, आमच्या ऑफिस मधल्या बाईंना घरगुती चिवडा हवा होता ना रे, त्यांनी मला ऑर्डर दिली रे, त्याचं सामान घेऊन आले। किती मेहनत करशील घरासाठी? अरे तू एकदा इंजिनियर झालास आणि तुला चांगली नोकरी मिळाली की मग नाही हो करणार एवढी मेहनत? अरे राजा, पण अजून आपल्या माधवीचं शिक्षण, लग्न हे सगळं व्हायचंय ना, मग माझं कर्तव्य मला केलंच पाहिजे ना बाळा। कष्ट तर काय करायलाच पाहिजे। आई मी आली का? अरे माधवी आधी बरं। अगं बाळा, तुला 100 वर्ष आयुष्य। नकोय मला ते 100 वर्ष आयुष्य, त्याआधी पक्याची कटकट मिटल्याशिवाय। काय झालं? काय तो येता जाता माझी टिंगल करत राहतो नुसतं। मी बोलतो त्याच्याशी, चांगलं खडसावूनच सांगतो त्याला। नको, काही गरज नाही। अजिबात नाही, असल्या लोकांच्या तोंडी लागायचं नाही। आई पण ऐक ना माझं। नाही म्हटलं ना। आणि काय ग, तुला किती वेळा सांगितलं असल्या फालतू लोकांकडे लक्ष द्यायचं नाही म्हणून? अगं पण आई ते बस, हा विषय इथेच संपला। क्लास मधून आलीयस ना, चल हातपाय धु आणि मला मदत कर, चल। कसं होतं? काय रे राजा, 2 मिनिटात खाली जाऊन पाय मोकळे करून येतो म्हणाला आणि एवढा उशीर? काही नाही ग, बेडकर काका भेटले होते, डोकं खायला लागले उगाच। काय म्हणाले? काही नाही ग, अगं म्हणत होते ही जागा विका, भरपूर पैसे मिळतील, त्यातून तुझा शिक्षणाचा खर्चही होईल आणि हा उपनगरात एक मोठा फ्लॅट घेऊन देतो असंही म्हणाले। छान, आधी त्रास दिला, आता जागा देतायत। अगं हो, त्रासावरून आठवलं,
आणि असंही म्हणाले की इकडची लोक खूप त्रास देतील तुम्हाला. सगळीच लोक चांगली आहेत असं नाही. शहाणपणा करा आणि जागा विका. बर, परत भेटले तर त्यांना सांग याच जागेत माझा जन्म गेला म्हणावं. आणि इथली लोक कशी आहेत ते मला माहिती आहेत. आणि ही लोक आपल्याशी असं का वागतात? काही नाही रे, त्यांच्या जावयाला इथेच राहायला जागा हवी आहे ना. आणि मुलीचं सासरी पटत नाही. मला पुष्कळ धमकावून झालं, समजावून सांगितलं, पण माझ्या पुढे काही डाळ शिजत नाही. म्हणून आता तुला गाठलं. काही नाही रे, आपला बकरा बनवतायच झालं. पण आता आपण इकडे एकटेच आहोत का? अरे असं नाही रे, आपली परिस्थिती गरिबीची, म्हणून आपल्या जागेवर डोळा त्यांचा. अरे मलाही समजावून धमकावून झालं, पण माझ्या पुढे काही त्यांची डाळ शिजली नाही ना. म्हणून आता तुला पकडलाय. दुसरं काय, चल बाबा तयार हो, हातपाय वगैरे धु आणि चल माझ्या बरोबर. अरे पुरणपोळ्या पोचवायच्या आहेत ना फडणीसांकडे, येतोस ना तू? चल.